आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, यूट्यूबवरती जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मी सौरभ बुरे नवगाव मनपूर्वक स्वागत करतोय. पंचांकडून इशारा आलाय, सामना सुरू झाल्याची घोषणा येथे पंचांकडून होते. गोलंदाजीसाठी पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना साहिल मात्रे स्ट्राईक एंडवरती रोशन पहिल्या चेंडूला सन्मान देतोय. ऑन ड्राईव्हचा इथे फटका खेळलाय. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. पहिली धाव येथे धावफलकावरती नोंदवली गेली आहे. धावसंख्येचा श्री गणेशा केलाय. क्षेत्ररक्षणाची आपण व्यूहरचना पाहिली. काऊ कॉर्नरमध्ये एक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एक लॉंग ऑफमध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एक फ्लाय स्लिपमध्ये शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, मिड ऑन आहे. त्यानंतर कव्हर, पॉइंट, गली असं क्षेत्ररक्षण सजवलंय. स्ट्राईक एंडवरती प्रणय शेळके. प्रणयने इथे फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा बाहेर. दन दन करत चेंडू जाईल सीमा पार, चौकार. विकेट यावेळचा चेंडू यॉर करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने, डेंजर झोनच्या दिशेने होता. डायरेक्ट हिटची गरज होती. काम इथे मात्र तमाम झालं असतं फलंदाजाचं, परंतु इथे मात्र एक सिंगल धाव मिळते. चांगल्या चेंडूला प्रणयने इथे सन्मान दिलाय. अगोदरचे 2 चेंडू अगोदरचा चेंडू बॉडीवरती टाकला, थोडासा शॉर्ट टर्म पुल करून चौकार मारला. चेंडू पुन्हा एकदा ऑफ टर्मच्या बाहेर टाकला आणि त्यावरती पुलचा षटकार प्रणयने लगवलाय. यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या लागली धावफलकावरती 13 धावा. स्क्रीनवरती आपण पाहतोय प्रणय शेळके 11 धावांवरती 3 चेंडूंचा सामना करत असताना खेळतायत. तर रोशन तांबटकर 2 धावांवरती खेळतायत. साहिल मात्रेचा शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत. विवेक बानकर चेंडू खाली आलाय. फलंदाज क्रमांक पहिला येथे बाद. टॉस झाले पाहिजेत, कारण तयारीत राहा. बॅटर्सना सुद्धा इथे सूचना असेल. न्यू बॅटर मैदानावरती केतन पाटील येथे मैदानावरती आलेत. मॅन फ्रॉम हाशिवरे. केतनने सुद्धा एक नुकतीच स्पर्धा हाशिवरेच्या मैदानावरती पार पडली होती. 60 धावांची त्याने एक जबरदस्त खेळी साकारली होती. 5 6 5 4 माफ करा 6 6 आणि 6 4 त्याने त्या लगवलेले होते. एकही बॅटने डबल किंवा सिंगल धाव त्याने बनवली नव्हती. अगदी आकर्षक खेळी इथे ते हाशिवरेच्या मैदानावरती त्यांनी लगावली होती. पाहूया या तीनबिरीच्या मैदानावरती मात्र तो खेळ कशा रीतीने करतोय. पहिलं षटक 13 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज परेश गावण.
परेश गावंड मॅन फ्रॉम हाशिवरे, सुंदर गोलंदाजी. कारण परेश गावंडला आपण बऱ्याचदा गोलंदाजी करताना पाहिलंय. कारण फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाकडून खेळत असताना परेश हाशिवरे संघ आपण पाहतो रायगड जिल्ह्यातील बऱ्याचशा नामवंत स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळत असतो. परेश एक गोलंदाज म्हणून त्या संघाचं तो प्रतिनिधित्व करत असतो आणि अचूकता त्याची गोलंदाजीतून आपण नेहमी पाहायला मिळते. खारेपाट चॅम्पियन लीगमध्ये परेशने चांगली गोलंदाजी केली होती. चेंडूला टर्न येथे मात्र मिळतोय. उलट्या हाताने खेळण्याचा रोशनचा हा प्रयत्न गोलंदाजाने इथे मात्र उधळून लावलाय. चेंडू सलग 2 इथे डॉट येत आहेत. सिंगल धाव काढून येथे मात्र लेफ्ट हँडर बॅटरला स्ट्राईक देणं खूप गरजेचं असणार आहे. ही स्ट्रॅटर्जी वापरणं मैदानावरती खूप गरजेचं असणार आहे. केतनने येथे मात्र कानमंत्र दिलाय. परेश येथे मात्र आपली अचूकता मैदानावरती दाखवतोय. 2 सामन्यांमध्ये परेशने अचूकता मागील स्पर्धेमध्ये दाखवली होती. या वेळच्या चेंडूवरती 2 चेंडू डॉट झाल्याचा दबाव येथे रोशनवरती आलाय आणि मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल. फलंदाज रोशनचा संपलाय खेळ. विकेट मिळवली होती ती साहिल मात्रेने. कारण प्रणय शेळकेचं मैदानावरती राहणं खूप गरजेचं होतं. तोच प्रणय शेळके ते बाद झाला. त्यानंतर रोशनने सुद्धा मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. तो रोशन सुद्धा इथे बाद झालाय. आता मात्र मागील सामन्यामध्ये 7 चेंडूंमध्ये 26 धावा बनवणारा 4 षटकार ठोकणारा ऋषिकेश झावरे येथे फलंदाजीसाठी आलाय. ओके, परेश गावंड येथे आपल्या गोलंदाजीने ऋषिकेशला रोखणार का? ऋषिकेशला इथे फलंदाजीमध्ये थांबवणार का? मागील सामन्यामध्ये नाबाद राहिला होता. बघूया तीच इनिंग येथे परत एकदा पाहायला मिळेल का? उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र गेलाय कव्हरच्या दिशेने. कोणती धाव मात्र या चेंडूवरती मिळत नाहीये. डीप बॅकवर्ड पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. रिव्हर्स शॉटसाठी येथे मात्र परेश गावंडने येथे प्रोटेक्शन घेतलंय. काऊ कॉर्नर आणि एक डीप स्क्वेअर लेग असं 2 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर आपण लेग साईडच्या दिशेने पाहतोय. परेशचा पुढील चेंडू. यावेळेला चेंडूवरती चांगला गॅप निवडण्याचा प्रयत्न आहे. चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येथे चेंडूवरती फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती मिळते. जवळपास आपण जर पाहिलं ना तर 5 चेंडूंनंतर येथे मात्र एक सिंगल धाव आली आहे. हाय स्कोरिंगच्या सामन्यामध्ये 5 चेंडू डॉट जाणं खऱ्या अर्थानं खूप महागात ठरू शकते. कारण जी सरासरी आपण जर ॲव्हरेज जर पाहिलं ना 75-80 धावा मारण्याचा कर्णधाराने नक्कीच मानस ठेवलाय. तो निर्धार केलाय. परंतु पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13. दुसरं षटक आत्तापर्यंत 1 विकेट आणि 1च धाव आलेली आहे. परेश गावंडचं कौतुक करावं लागेल तितकं कमी आहे. या हाय स्कोरिंगच्या सामन्यामध्ये फलंदाजांसाठी नंदनवन मानलं जाणाऱ्या विकेटवरती येथे मात्र गोलंदाजी करणं ही खऱ्या अर्थानं आजच्या काळातली ही कला खऱ्या अर्थानं आहे. कारण तुम्हाला 11 खेळाडूंमध्ये 4 गोलंदाज निवडावे लागतात. 4 गोलंदाजांमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकावी लागतात. कारण कर्णधाराने चांगल्या गोलंदाजाचा घेतलेला निर्णय तो गोलंदाजाला येते मैदानावरती सत्यात उतरावा लागतो. यावेळचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल 15 वरती. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत सुबोध धडसे सर तसेच संजय सावंत सर येथे या स्पर्धेसाठी या मॅचसाठी पंच म्हणून काम पाहत आहेत. 15 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. केतन पाटील मात्र या चेंडूवरती बीट झालाय. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये. परेश गावंडने फक्त 2च धावा खर्च केल्यात. एका फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. फॅब्युलस बॉलिंग, फंटास्टिक बॉलिंग. धावसंख्या लागली आहे धावफलकावरती SP11 भोनंग संघाची 15 धावा. फक्त 2च धावा. काय कमालीचं षटक फेकलंय. लेफ्ट हँडर गोलंदाज मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं असाल मानस पाटीलने मेडन ओव्हर फेकली होती. 2 विकेट सुद्धा मिळवल्या होत्या. आणि आपण पाहिलं तर त्या षटकामध्ये 2 विकेट गेल्या होत्या. 1 विकेट त्याच्या नावावरती मिळाली होती. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज मानसचं. यावेळेला कौतुक करावं लागेल ते परेश गावंडचं.
लेफ्ट हँडर गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमी ही डोकेदुखी ठरत आलेली आहे. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असाल की लेफ्ट हँडर गोलंदाज आल्यानंतर उजव्या हाताचे फलंदाज अगदी द्विधा मनस्थितीमध्ये येत असतात. तो चांगला खेळ आता मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये SP11 भोनंग या संघाला इथे मात्र करावा लागणार आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रिन्स बोकाडे तेच तरार गोलंदाज. यावेळचा चेंडू स्लोवर वन चेंडूवर ताकद करण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणती धाव मात्र या चेंडूवरती मिळत नाहीये. चेंडू येथे डॉट येतोय. प्रिन्स बोकाडे खऱ्या अर्थानं मृणाल वर्सोलकरच्या तालमीत तयार झालेला हा गोलंदाज आहे. मृणाल वर्सोलकरला प्रॅक्टिसमध्ये गोलंदाजी करतो, त्यामुळे प्रिन्सला तो अनुभव नक्कीच मिळालाय. प्रिन्सचा हा चेंडू, यावेळचा चेंडू धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू ऑन साईडला इथे फटका खेळला मिड विकेटच्या दिशेने. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळते. धावसंख्या इथे हळूहळू धावफलकावरती वाढते. 16 धावा धावफलकावरती आल्यात. आतापर्यंत 14 चेंडूंचा खेळ झालाय, 16 धावा धावफलकावरती आल्यात. कारण 2 सामन्यांमध्ये सामने चेस झाले नव्हते, तरी सुद्धा आपण पाहतोय मृणाल वर्सोलकरने आपल्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवलाय, गोलंदाजांवरती भरोसा ठेवलाय. आतापर्यंत गोलंदाज त्यांचे भरोशामध्ये सक्सेस होताना दिसत आहेत. परंतु येथे मात्र फलंदाज केतनकडे सुद्धा ती क्षमता आहे. केतन सुद्धा कुठल्याही क्षणाला आपली बॅट मैदानावरती बोलू लागू शकतो. यावेळचा चेंडू, अशा प्रकारची गोलंदाजी केतनला करणं महागात ठरू शकते. लूज चेंडू होता, लूज चेंडूला इथे मात्र आरपार उडवून दिलंय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. बावीस धावा 2 विकेट्स धावफलकावरती. प्रिन्सचा पुढील चेंडू या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने पॅव्हलियन एंड कडून मारा करत असताना हा चेंडू केतन. यावेळचा चेंडू दबाव दबाव इथे पाहायला मिळतो. एक षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज वाचण्यासाठी आउटसाइड ऑफ स्टंप वाईड लाईन वरती यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र दिशाहीन पडलाय. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. 23वा धावफलकावरती राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय प्रिन्स बोकाडे. समोर फलंदाज केतन पाटील. केतनने इथे मात्र सुंदररित्या ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत लॉंग ऑफच्या दिशेने सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 1 ने इथे मूव्ह होते 24 वरती. 24 रन्स. आतापर्यंत प्रिन्सने 9 धावा खर्च केल्यात. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. एक षटकाराने सामना थोडासा चार्ज झालाय. जो सामना आपण पाहिलं ना, बॅटरी ज्या पद्धतीने डाऊन होते ना, आणि त्यानंतर आपल्याला ती चार्जिंगला लावावी लागते ना, आणि सुपरफास्ट चार्जर असल्यानंतर ती बॅटरी लगेच चार्जिंग होऊ शकते, परंतु ती सुपरफास्ट कामगिरी करणं यावेळेला गरजेचं असणार आहे. यावेळेला चेंडू थोडंसं शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न जरूर गोलंदाज प्रिन्सने केला होता. चेंडूवरती बोटं फिरवली होती, चेंडूची गती काढून घेतली होती. सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 3 षटकांचा खेळ सुरू असताना एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 25 धावा आतापर्यंत धावा धावफलकावरती आल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रिन्स या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन केतन समोर. केतनने इथे मात्र फटका उडवलाय. ऑफ स्टंपला शबल होऊन स्क्वेअर ऑफ द विकेट येतोय केतन पाटीलच्या बॅटमधून. ब्रँडेड षटकार.
येथे पॅव्हलियन अपोजिट एंडने गोलंदाजीसाठी परेश गावंड आलाय. परेशच्या गोलंदाजीवरती चेंडू हवेत, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक साहिल तैनात, झेल पकडला फलंदाज ऋषिकेश झावरे. बॅक टू द पॅव्हलियन. संतोषजी पाटील यांचा इथे सन्मान करण्याची मी विनंती करतोय. स्पर्धेचे आयोजक कल्पेशजी पाटील यांच्या हस्ते संतोषजी पाटील यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक मनापासून येथे स्वागत करतोय. वळतोय सामन्याकडे. ऋषिकेश झावरे येथे मैदानावरती बाद झालाय. ऋषिकेश बाद झाल्यानंतर ज्याच्याकडे जवळपास क्रिकेटमधला 31 वर्षांचा अनुभव आहे तोच विनोद वाटकर येथे मैदानावरती आलाय. 1994 पासून विनोद वाटकरने टेनिस क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलंय आणि आतापर्यंत मैदानावरती खेळताना आपण पाहतोय विनोदचा फटका इथे फसलाय. चेंडू हवेत, शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक येथे मात्र पकडतोय. झेल परेशला मिळाली आहे. तिसरी सफलता. फलंदाज बाद. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पाहूया विकेट हॅट्रिक येथे परेश गावंड मिळवणार का. प्रत्येक गोलंदाजाला नक्कीच एक इच्छा असते, मी आपल्या कारकिर्दीमध्ये हॅट्रिक घ्यावी किंवा मेडल ओव्हर फेकावी, उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मला मिळावा. परेश येथे मात्र त्या पावलावरती पाऊल ठेवत असताना विकेट हॅट्रिक बॉल. या चेंडूला इथे मात्र सन्मान देतोय. किफायतचं कौतुक करावं लागेल. यावेळेला विकेट गेलेले आहेत. स्ट्राईक रोटेट करून केतनला संधी देणं गरजेचं आहे, कारण केतनचा फ्लो आपण मैदानावरती पाहिला ना तर केतनने आतापर्यंत 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. 2 सिक्स मारत वैयक्तिक तो 13 धावांवरती खेळतोय. जास्तीत जास्त चेंडू या एंडने मात्र केतनला चांगली संधी आहे. वाऱ्याच्या दिशेने ते लेग साईडला तो चांगले मोठे पटके खेळू शकतो हे किफायतला जरूर समजलं असावं. त्यामुळे या चेंडूला त्याने डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळत 32 धावा धावफलकावरती आल्यात. षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. परेश गावंड समोर गोलंदाजी करतोय केतनचा फटका इथे फसला होता. चेंडू गेलाय बिहाइंड विकेट. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक येथे चेंडूच्या पाठलागावरती आहेत. टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं या चेंडूवरती. बॅटच्या अगदी कडेला लागलेला होता हा चेंडू. सिंगलचं कन्व्हर्शन येथे मात्र डबलमध्ये केले. 34 धावा धावफलकावरती आल्यात. 34 रन्स. 34 धावा धावफलकावरती. 4 विकेट आतापर्यंत गेल्यात. परेशचं कौतुक करावं लागेल तितकं कमी आहे. आतापर्यंत परेशने आपण पाहिलं तर 1.4 षटकं फेकलेली आहेत. 5च धावा खर्च केलेले आहेत. 3 फलंदाजांना बाद केले. मागील 2 सामन्यांचा जर आपण लेखाजोखा पाहिला ना तर दोन्ही मॅचमध्ये धावा येत होत्या. यावेळचा चेंडू फुल टॉस ऑन साइडला. इथे मात्र कार्पेटच्या आधारावरती डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक साहिल येथे तैनात होते. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. कौतुक करावं लागेल गोलंदाज परेशचं. आतापर्यंत 6 धावा त्याने खर्च केल्यात. 11 चेंडू त्यांनी फेकलेत. 3 विकेट मिळवल्यात. केतनला सुद्धा तो थोडासा थांबून ठेवतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 4 षटकांमध्ये फक्त 35च धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत 50-55 पर्यंत मजल मारणं गरजेचं होतं. हा चेंडू स्विंग अँड मिस. उजव्या यष्टीवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. काय कमालीचं षटक फेकले परेशने. फक्त 4च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 2 फलंदाजांना येथे तंबूमध्ये पाठवलंय. 4 षटकं पूर्ण 35 धावा धावफलकावरती. 4 विकेट बाद होण्याच्या मोबदल्यात SP11 भोनंग. कमालीची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, फॅबुलस गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 षटकांचा त्याने स्पेल पूर्ण केलाय.
2 षटकांमध्ये परेशने एकही षटकार किंवा एकही चौकार खाल्लेला नाहीये. फक्त 6 धावा दिलेल्या आहेत, 8 चेंडू डॉट फेकलेले आहेत आणि 3 फलंदाजांना येथे त्याने तंबूमध्ये पाठवलंय. परेश गावंड दिवसेंदिवस आपली प्रगती खऱ्या अर्थानं नक्कीच चांगल्या रीतीने करतोय. कारण अशीच प्रगती केल्यानंतर आपण पाहतोय नामवंत स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थानं ती वर्णी लागत असते. आणि ती नामवंत स्पर्धांमध्ये वर्णी लागण्यासाठी अशा काही ज्या लीग स्पर्धा होत असतात ना, त्या लीग स्पर्धांमध्ये येथे आपण चांगला परफॉर्मन्स करणं खूप गरजेचं असतं आणि तीच येथे त्याच प्रकारचा परफॉर्मन्स येथे परेश गावंडकडून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 आणि 5व्या षटकासाठी आलाय गोलंदाज साहिल. साहिल गोलंदाजीसाठी येतोय. साहिलच्या चेंडूवरती मिस टायमिंग फटका, केतनचा झेल. कॉटन बॉलच्या रूपाने ते फलंदाज केतन पाटील बाद. या सामन्यामध्ये मात्र चित्र उलट पाहायला मिळतंय. धावांसाठी संघर्ष करायला लागतोय, धावांसाठी झगडावं लागतंय, धावांसाठी येथे मेहनत घ्यावी लागते. न्यू बॅटर मैदानावरती फलंदाज 5 बाद झालेले आहेत. निम्मा संघ येथे मात्र तंबूमध्ये परतलाय. न्यू बॅटर मैदानावरती बंटी बंटी फलंदाजीसाठी आलेत. या बंटीकडून येथे कामगिरी कशा रीतीने होते, चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 60-65 धावा सुद्धा, कारण आपण जर पाहिलं मागील सामन्यामध्ये नाखवा वॉटर स्पोर्ट साखर संघाविरुद्ध SP11 भोनंग संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. बंटीला आता मात्र तारणहार ठरणारी भूमिका येथे मैदानावरती दाखवावी लागणार आहे. स्वतःच्या बॅटमध्ये असलेली गुणवत्ता येथे मैदानावरती सिद्ध करून दाखवावी लागणार आहे. मनगटातली ताकद पूर्णपणे झोकून द्यावी लागणार आहे. एक चांगला स्कोर उभारायचा असेल ना, तर या षटकामध्ये धावा येणं भोनंग संघासाठी खूप गरजेचं. यावेळचा चेंडू फुल टॉस होता, परंतु फायदा फलंदाजाला उचलता आलेला नाहीये. फलंदाज मात्र या चेंडूवरती थोडेसे बॅकफुटवरती गेलेत, परंतु पंचांकडून इशारा आलाय नो बॉलचा. इथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे का? येस, फिल्डिंग टीमने इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. वेस्ट हाईटसाठी येथे नो बॉल घेण्यात आलेला आहे. तर तिसरे पंच तत्पूर्वी येथे मात्र खेळाडूच्या येथे गुप्त अंगाला चेंडू स्पर्श झालाय. पाणी घेऊन जा. त्या चेंडूवरती निर्णय येणं बाकी आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 टेनिस क्रिकेट .in वरती जोडलेले रहा. तुम्हाला चांगले चांगले सामने येथे आज दिवसभरामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. एक सुंदर अशी अलिबाग तालुक्यातील तिनविरेच्या मैदानावरती ही क्रिकेटची पर्वणी, क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटची ही रणधुमाळी आपण मैदानावरती पाहणार आहोत. नो बॉल. बेस्ट हाईटचा इथे मात्र पंचांनी नो बॉल दिलाय. आणि कमरेपेक्षा थोडासा उंचीने हा चेंडू होता. आणि एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. येणारा चेंडू हा फ्री हिट बॉल असणार आहे. गोलंदाजाला एक चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने टाकावा लागणार आहे. सिंगल धाव प्लस नो, 2 धावा या चेंडूवरती मिळतील. धावसंख्या 37 वरती. फ्री हिट बॉल असेल. स्ट्राईक एंड वरती बॅटर किफायत पटेल. किफायत आणि साहिल हे दोन्ही खऱ्या अर्थानं रामराज गावाला बिलॉंग करणारे दोन्ही एकाच टीम मधून खेळत आहेत. पाहूया येथे बॅटर्स आणि बॉलर्स युद्ध कोण जिंकतंय. किफायत पटेल जिंकणार की साहिल वर्मा जिंकणार. साहिलचा चेंडू, साहिलच्या ह्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून येतोय नशिबाचा षटकार.
41 वरती धावसंख्या पोहोचली आहे. किफायत पटेलच्या बॅट मधून येथे मात्र षटकार आला. फ्री हिट बॉल होता. साहिल वर्माचा पुढील चेंडू वन्स अगेन त्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्ररक्षकाला. आता मात्र नो चान्स. बॅक टू बॅक दुसरा षटकार किफायत पटेलच्या बॅट मधून येतोय. काय फटका. खऱ्या अर्थानं दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 दिवस पहिला. खेळाडूंना इथे मात्र सुंदर अशी ही स्पर्धा खेळायला मिळते. प्रेक्षकांना सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळते. सुंदर अशी स्पर्धा आम्हाला समालोचन करण्याची संधी सुद्धा मिळते. tenniscricket.in ला नक्कीच लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यासाठी मिळते. खऱ्या अर्थानं एक चांगली स्पर्धा आहे. ओके चेंडू किफायतने लगावलेला फटका. चेंडू हवेत लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येथे मात्र झेल खाली पोहोचलाय. झेल पकडलाय फलंदाज क्रमांक 6 येथे बाद. वरती मात्र बीट केलाय. ऑफ स्टिक वरती टप्पा घेतल्यानंतर चेंडूला इथे मात्र टर्न मिळालाय. ऑर्थोडॉक्स गोलंदाजी करणारा हा गोलंदाज मात्र या चेंडूवरती बीट करतोय. 49 धावा धावफलकावरती स्थिर. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती मिस टायमिंग फटका. कबरच्या दिशेने ते फटका खेळला गेलाय. त्यामध्ये क्षेत्ररक्षक कोणी तैनात नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न येथे मात्र सक्सेसफुल होतोय. 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळतील. पूर्वार्धाचा खेळ आता मात्र पूर्ण होतोय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे. 51 धावा जिंकण्यासाठी सँडी वॉटर स्पोर्ट मुकेशजी बामजी यांच्या मालकीच्या संघाला येथे 52 धावांची आवश्यकता असणार आहे. या षटकामध्ये आपण जर पाहिलं थोडंसं महागडं ठरलं साहिल वर्मा, परंतु या पूर्वार्धाच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं परेश या गोलंदाजाने प्रभावित केलंय. कोण म्हणते या मैदानावरती 70 80 90 धावा निघतायत. माझ्यासारखी गोलंदाजी जर अचूक टप्प्यावरती जर केली ना तर 50 पर्यंत सुद्धा रोखता येऊ शकतं. जे प्रिडिक्ट केलं होतं 60-65 पर्यंत रोखण्याचं, त्यापेक्षा कमी धावसंख्या खऱ्या अर्थानं जे मृणाल वर्सोलकरने टॉस जिंकल्यानंतर नक्कीच जे भाष्य केलं होतं ते भाष्य खऱ्या अर्थानं गोलंदाजांनी अधिक सक्सेस करून दाखवले. आता मात्र फलंदाजीमध्ये त्यांना चांगली कामगिरी करायची आहे. यानंतर टॉससाठी यायचं आहे. टॉससाठी जोडलेले आहेत आमचे मित्र कपिलजी ठाकूर. तत्पूर्वी विनंती असेल दोन्ही संघांना नाखवा वॉटर स्पोर्ट साखर विरुद्ध आद्या व निर्वाण पुरस्कृत तनिष स्पोर्ट वाघरण या दोन्ही संघांच्या संघनायकांनी येथे टॉससाठी यायचं आहे. ओव्हर टू कपिल. हाल थँक्यू सो मच. पहिला सामना पराभूत झालेला तनिष स्पोर्ट्स वाघरण आणि दुसरा सामना पराभूत झालेला नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर. दोन्ही संघाच्या टीम कॅप्टन्सनी इथे यायचं आहे. सन्माननीय BCC तिनविरा टीमचे अध्यक्ष नरोत्तम पाटील इथे उपस्थित आहेत. तनिष स्पोर्ट्स वाघरण आणि नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर असा सामना जो की दोनही पराभूत झालेले संघ आहेत त्यांच्यासाठी डू और डायची लढाई असणार आहे.
मी सन्माननीय नरोत्तम काका तुम्हाला विनंती करतोय की या आजच्या दिवसातील चौथ्या सामन्याचं तुम्ही नाणेफेकी करायची आहे. टेल कॉल केलाय आणि नाखवा वॉटर स्पोर्ट्स टीम टॉस जिंकलेली आहे. बॉलिंग करू मी. थँक्यू सो मच. दोनही संघ मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. तुम्ही कुठेही जाऊ नका. tenniscricket.in च्या माध्यमातून दमदार आमदार अलिबाग बिग बॅशचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. मॅच नंबर 4चा जिथे टॉस झालाय, नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाने टॉस जिंकलाय, निवडलाय गोलंदाजी करणं. ते गोलंदाजी करणं, घेतलेला निर्णय सफल होईल का हे चौथ्या मॅचमध्ये आपल्याला कळणार आहे. पण मॅच नंबर 3 जिंकतील मुकेश बामजी की SP भोनंग, पाहूया थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. थँक्यू सो मच. SP11 भोनंग ज्यांनी प्रथम फलंदाजी केली होती आणि सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण कडलं निवडलं होतं. आता जशा पद्धतीने मृणाल वर्सोलकरने सांगितलं होतं की टॉस जिंकल्यानंतर आम्ही गोलंदाजी घेऊ, की माझ्या गोलंदाजांवर मला असणारा विश्वास आहे, असा विश्वास असणं सुद्धा फार गरजेचं असतं. आणि अलिबाग तालुक्यामध्ये मिस्टर 360 किंवा AB डिव्हिलियर्स ऑफ अलिबाग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, असा कॅप्टन विथ डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग मृणाल वर्सोलकर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला मॅन फ्रॉम अमरदीप कोळगाव, ऋतुज म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम आलिशान सुगाव माहित कूर. मागील मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी या खेळाडूने माहित कूरने केली होती, परंतु या वेळेला 51 धावा झालेल्या आहेत, म्हणजे 52 धावा आवश्यक आहेत. आणि अशा वेळेला पॉवर प्लेमध्ये मृणाल वर्सोलकरच्या विरोधामध्ये गोलंदाजी करणं हे मोठं चॅलेंज असणार आहे. मॅच इज ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस होता, वसूल करायचा होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फलंदाज सम्राट का होता है आटा और आउट होने वाले बल्लेबाज को हम कहेंगे टाटा बाय बाय. आणि अशा दाखवला होता आणि एक पॉकेट डायनामाइट सारखा मैदानामध्ये अगदी डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग करताना अलिबागच्या क्रीडा भवन मैदानावर तो पाहायला मिळाला होता. मैदान वेगळं होतं, स्पर्धा वेगळी होती, प्रतिस्पर्धी वेगळे होते. ही स्पर्धा त्यापेक्षा वेगळी आहे. माहित कूर मागील सामन्यामध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली होती. सो डेफिनेटली त्याच्याकडे तो आत्मविश्वास असणार आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, कव्हर. आणि पुन्हा एकदा तशाच पद्धतीने चेंडू मारण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आउटसाइड दी ऑफ स्टंप शफल होऊन मारण्याचा जुनैद फकीचा प्रयत्न. इथे मात्र त्याला मिळालेली आहे धूळ. काय जबरदस्त चेंडू. एक्झॅक्टली बघा, आउटसाइड दी ऑफ स्टंप अगदी शरीरापासून दूर आणि त्याच वेळेला थोडासा अनएक्सपेक्टेड खाली राहिलाय. आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज माहित कूरचं. कंजूस गोलंदाजी करायची आहे, त्यामध्ये विकेट प्राप्त करायचं आहे. डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि अशा वेळेला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑफला आहे, वाईडिश लॉंग ऑफला. आणि अशा वेळेला हा चेंडू पंच त्या चेंडूवर दंडात्मक कारवाई निश्चित करणार, कारण आउटसाइड द ऑफ स्टंप मर्यादे कक्षेच्या खूप बाहेर बॉल आणि धावसंख्येचं
अकाउंट ओपन झालेलं आहे. जुनैद फकी छोटा खेळाडू, कारकिर्दी मोठी आहे, पाहूया काय करतोय. आणि अशा वेळेला मोठा फटका, उंच 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 उंच. इथे मात्र किफायत पटेल चेंडू खाली आलाय, कोणतीही चुकी नाहीये. कॅचेस विन मॅचेस या तत्वावर चालत असताना जुनैद फकी सुद्धा ऑन अ डक इज गॉन. आणि अविरत प्रयत्नांची आवश्यकता असते आणि केलेले एस पी भोनंग संघाच्या कडून पहिल्या ओव्हरमध्ये माहित कूरच्या माध्यमातून जे प्रयत्न होते ना, पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली, तदनंतरचा चेंडू डॉट, त्यानंतरचा वाईड बॉर्ड आणि या चेंडूवर विकेट. म्हणजे पहिले 3 बॉल वाईडची एक्स्ट्रा 1 धाव आणि 2 विकेट. धावसंख्येच्या पेक्षा विकेट्स पाहायला मिळतात. इट्स ऑल अबाउट क्रिकेट. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. न्यू बॅटर मैदानामध्ये साहिल पाहायला मिळतोय. साहिल म्हात्रे हा खेळाडू सुद्धा ॲज अ आयकॉन म्हणून बऱ्याच स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नॉन स्ट्राईक एंडला ऋतुज म्हात्रे आहे, तो कधी स्ट्राईक एंडला येईल, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले, कौतुक करावं लागेल. आणि अशा वेळेला बॉलला चॉप केलेला आहे. शॉर्ट पॉइंट वरून क्षेत्ररक्षकाने मोठी चाल घेतली, तिथे मात्र सिंगल आलेली आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत इथे मात्र साहिल म्हात्रेने आपलं स्वतःचा अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्येत 1ची भर पडलेली आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये 2 विकेट्स 2 धावा. ऋतुज म्हात्रे हा खेळाडू सुद्धा सरप्राइझिंगली खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळालेला आहे. आणि अशा वेळेला बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श होऊन शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. पुन्हा एकदा आणखीन एक या ओव्हर मधील विकेट क्रमांक 3 माहित कूरच्या नावावर. अनसर्टन्टीचा खेळ असं म्हटलं जातं. न्यू बॅटर मैदानामध्ये इन होतोय. भूषण मैदानामध्ये दाखल, राईट हँड राऊंड द विकेटने. यावेळचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका सजवण्याचा प्रयत्न. पहिली ओव्हर समाप्त. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. माहित कूरचं कौतुक करावं लागेल. वाचवायच्या आहेत 52 आणि अशा वेळेला दिल्यात फक्त पहिल्या षटकामध्ये 2 धावा. तुम्ही किती कमावताय किंवा तुमच्याकडे किती आहे याला महत्व नाही, तुम्ही कशा वाचवताय, किती वाचवताय याला फार महत्व आहे. आणि इक्वेशन तुमच्या समोर असणार आहे. 24 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच डोलायमान परिस्थितीमध्ये आहे, कधीही कोणत्याही बाजूला झुकू शकते. यात शंका कुशंका बऱ्याचशा मैदानाच्या बाहेर चालू आहेत. पण मैदानामध्ये येणारा गोलंदाज क्रमांक 2 जयेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, जशी गोलंदाजी माहित कूरने केली, आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवले, त्यामध्ये गतीमध्ये मिश्रण केलं, कधी कधी चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला आणि तशाच पद्धतीचे प्रयत्न पाहायला मिळतील का. आणि या अनुषंगाने जयेश शेळके या गोलंदाजावर महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. जर या ओव्हरमध्ये, मी पुन्हा एकदा म्हणतोय, जर या ओव्हरमध्ये 15 धावा जरी आल्या तरीही सँडी वॉटर स्पोर्ट्स संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. आणि साहिल म्हात्रे यासाठीच ओळखला जातो. आपल्या गावच्या संघाकडून खेळत असताना एकेरी दुहेरी धावा जमवत असताना तो पाहायला मिळालेला आहे. आणि अशा वेळेला मिळालेला फुलटॉस बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे जाणार. चौकार 4 धावांसाठी.
ही चुकी आणि त्या चुकीचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला मिळालेला आहे. जयेश पुन्हा एकदा आणि या वेळेला साहिलने ऑन साइडला काऊ कॉर्नर रिजन मध्ये मोठी गॅप आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे, छोटीशी मिस फिल्डिंग होते आणि त्या मिस फिल्डिंगच्या रूपाने मिळालेल्या 2 धावा धावसंख्येला आकार देत आहेत. 8 धावा 3 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघ 52 धावांचा टप्पा पार करायचा, हा पल्ला पार करायचा आणि हा पल्ला पार करत असताना पहिल्या 8 धावा बनवत असताना 3 विकेट्स त्यांच्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जयेशने टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता परंतु मिड ऑनला जो सर्कलवर क्षेत्ररक्षक होता तो वाईडिश मिड ऑन पर्यंत धावत आला, चेंडूला अडवलंय, रोखलंय, थांबवलंय, फेकलंय, तोपर्यंत 1 धाव स्कोर कार्ड मध्ये थेंबे थेंबे तळेसाचे किंवा शांततेने किंवा शांततेत कार्यक्रम करायचा अशा तत्वावर चालत असताना या वेळेला गोलंदाज जयेश शेळके प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये या वेळेला गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला स्वतः कर्णधार प्रणय शेळके आहे, कोणतीही चुकी त्याच्या माध्यमातून सुद्धा नाहीये. जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजांना लाभते तेव्हा तेव्हा गोलंदाज अगदी आपला आत्मविश्वास द्विगुणित करून गोलंदाजी करत असतो आणि त्याचाच प्रत्यय मैदानामध्ये येतोय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्यात, त्याचं दबाव, दडपण, प्रेशर साफ साफ पाहायला मिळते आणि अशा वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर रिजन वरून क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, ऋषिकेश झावरे कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज साहिल मात्रे सुद्धा इज गॉन. शेळके हे सांगतोय, डगमगलो थोडा तरी सावरून उभा राहीन, मोडेल स्वाभिमान एवढा कठोर वार नाही, डाग बसले जरी पाठीवर टोमण्यांचे किती, पेटलेली आग आहे तोवर माझी हार नाही. सिद्धांत पाटील कडून जयेश शेळके याच्यासाठी 500 रुपयाचा इनाम, ओनर सिद्धांत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम आलेला आहे जयेश शेळकेसाठी. काय जबरदस्त गोलंदाजी आणि खेळाडूंना मोटिवेट करणं आणि बक्षिसे लावल्यानंतर खेळाडूंचा खेळ हा बहरत जातो किंवा वाढतो हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. शेवटचा बॉल बाकी आहे, 10 धावसंख्या, 4 विकेट्स. या वेळेला विवेक बनकर चेंडू खाली, चेंडू मारण्यासाठी आला होता, चेंडू ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेला खेळलाय. 2 षटकांची समाप्ती, 11 धावा, 4 विकेट्सचं पतन सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. कधी कधी वाईट दिवसांचा सामना केल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही आणि अशा वेळेला स्टार्टिंगची जी बॅटिंग ऑर्डर होती ती ढासळलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मिडल ऑर्डर सुद्धा थोडासा ढासळलेला पाहायला मिळालेला आहे आणि अशा वेळेला ज्या वेळेला तुमच्या पराभवाची चर्चा केली जाते ना मैदानात, त्याच मैदानात तुमच्या विजयाचा गुलाल जर तुम्हाला उधळायचा असेल तर तुम्हाला घाम हा गाळावाच लागेल आणि अशा वेळेला अविरत प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 मध्ये माहित कूर या गोलंदाजाचं आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर फिल्डिंग जर पाहिली तर 30 यार्ड सर्कलमध्ये पहिली नजर आपण फिरूया. शॉट थर्ड मॅन, शॉट फाइंड लेग आणि त्याच वेळेला शॉट बॅकवर्ड पॉइंट आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, गलीमध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय एक आणि त्याच वेळेला वाडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट किंवा डीप स्क्वेअर लेग आपण म्हणूयात असे फिळ क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. आणि माहीचा हा बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर, दे धक्का, घे छक्का. हीच कहाणी पुन्हा एकदा वाचत असताना, रचत असताना, इतिहासाला साक्षी मानत या वेळेला हा फटका सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन इम्प्रॉपर आहे, डीप मिड विकेट मधून किफायत पटेल चेंडू खाली येईल तोपर्यंत एका धावेची भर पडणार आहे सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाते.
धावा झालेल्या आहेत त्या 18 धावा, 4 विकेट्स, 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर BCC तिनविरा संघाचं हे जबरदस्त मैदान आणि त्यावर रंगलेला हा अलिबाग बिग बॅश लीगचा जबरदस्त थाट. भूषण स्ट्राइक एंडला, लोअर फुल टॉस बॅक टू द बॉलर. वा वा वा, कमालीची गोलंदाजी. कधी कधी क्रिकेटमध्ये व्हेरिएशन असणं तुमच्याकडे फार गरजेचं असतं, कारण प्रत्येक टप्प्यावर फलंदाज तुम्हाला मारण्यासाठी तयार असतो आणि अशा वेळेला गती परिवर्तन जर केलं तर फलंदाजाचा बॅटचा स्विंग आणि त्याचा ताळमेळ झालं नाही तर कदाचित तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि तेच करत असताना माहीत. यावेळचा बॉल बॅटच्या कडेला स्पर्श झालाय. शॉर्ट हँडमॅनला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा झेल पकडला जातोय. विकेट क्रमांक 4 माहीत कुरच्या नावावर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. इट्स गॉन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. मनाने हरला तरी चालेल, परंतु निश्चयाने तुम्ही हरू नका, कारण रणभूमी जर तुम्ही अशीच सोडली तर तुम्हाला भित्र ठरवलं जाईल. परंतु काय लढवय्या लढतोय मैदानामध्ये, काय जबरदस्त गोलंदाजी. ज्या वेळेला या गोलंदाजावर किंवा या खेळाडूवर टीका केल्या गेल्या तेव्हा या गोलंदाजाने स्वतःला सिद्ध करत असताना प्रसिद्धी सुद्धा मिळवलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आलिशान सोगाव संघाकडून येत असताना आपल्या गावामध्ये नाईट क्रिकेटचा थरार सुद्धा नेहमी पाहायला मिळतो आणि अशा वेळेला एका मोठ्या स्टेजवर येत असताना एका प्रमुख मॅचमध्ये ज्या वेळेला संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि त्याच वेळेला आपण गोलंदाजी करून आपल्या संघाला फायदा करून देऊ शकतो याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये पेश करत असताना मैदानामध्ये न्यू बॅटर इन होतोय परेश गावण, ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती पहिल्या सत्रामध्ये. परंतु या वेळेला फलंदाजी करावी लागेल. फलंदाजी नव्हे तर विवेक बनकरच्या साथीने उभं राहावं लागेल. 10 ते 15 धावांची भागीदारी होणं फार गरजेचं आहे सँडी वॉटरस्पोर्ट साखर संघासाठी. आणि अशा वेळेला परेशसाठी टाकलेला खोलवर टप्प्याचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलेला आहे. स्वतः कर्णधार प्रणय शेळके चेंडू खाली आलेला आहे. कोणतीही चुकी करत नाहीये संघामध्ये. शुभम, आपण नेहमी म्हणतो ना की संघामध्ये एक सिनियर प्लेअर असणं फार गरजेचं आहे. कधी कधी कॅप्टन एक नवा फलंदाजाला किंवा गोलंदाज किंवा एका ऑलराऊंडरला कॅप्टन केलं जातं, परंतु त्याच्याकडे तितकासा एक्सपिरियन्स नसतो. आणि अशा वेळेला विनोद वाटकरे SP11 भोनंग संघाकडून चांगली कॅप्टन्सी करताना पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. पडल्यानंतर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूमध्ये कोणतीही हालचाल पाहायला मिळालेली नाहीये. भर उन्हामध्ये आमच्या पंचांना भर उन्हामध्ये कवायत करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे गोलंदाज माहीत कुरने. माहीत कुरचा स्पेल पहा, 10 धावा देऊन त्याने 4 विकेट्स मिळवलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे, पाहूया काय घडतंय. मोठा फटका, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव व्हॉट अ स्ट्रोक. छेरान. Six runs on the scorecard for the loss of 5 wickets after 3 overs completed. 12 balls remaining and 26 runs need to win. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जितक्या धावा बनवल्यात तितक्याच धावा पहिल्या येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये आवश्यक असणार आहेत. 26 धावा आवश्यक असणार आहेत. 26 धावा बनल्या गेलेल्या आहेत. सो डेफिनेटली पाहूया काय घडणार आहे. आणि अशा वेळेला विवेक बनकर सांगतोय, है मेहनत खून में मेरे तो मुश्किलों से कैसे डरना, मैं ऊपर वाले का हाथ पकड़कर चलता हूं तो जमीन वालों से कैसे डरना. 2 फटके मारून जो रिक्वायर रन रेट खूप वाढत चालला होता तो वाढलेला रिक्वायर रन रेट कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि अशा वेळेला परेश गावण त्याच्या साथीने कशा पद्धतीने उभा राहतोय नव्हे तर डॉट बॉल जर आले तर प्रेशर क्रिएट होऊ शकतो. लगातार एखादे 2 मोठे स्ट्रोक आले तर कदाचित गोलंदाजी करणाऱ्या संघावर प्रेशर येऊ शकतो. आणि या विवंचनेमध्ये असताना गोलंदाज
केतन पाटील गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. चौथ्या षटकामध्ये मागील सामन्यामध्ये सुद्धा त्याने गोलंदाजी केली होती. एखादे 2 मोठे स्ट्रोक मारले फलंदाजाने, परंतु विकेट प्राप्त करण्यामध्ये तो यशस्वी जरूर झाला होता. यशस्वी होण्याचा मूलमंत्र काय आहे? ज्या मुलीने तुम्हाला नकार दिलाय ना, उद्या त्याच मुलीच्या नवऱ्याला तुमच्या हाताखाली कामाला ठेवा, इतकं यशस्वी व्हा. कारण सध्या सोशल मीडियाचा युग आहे. कधी कधी भरकटलेलं प्रेम सुद्धा पाहायला मिळतं आणि अशा वेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सो जबरदस्त फिल्डिंग आणि गोलंदाजी फिल्डिंगला अनुसरून केलंय, त्यामुळे हा चौकार किंवा या धावा वाचल्यात असं आपण म्हणूया. जमेची बाजू सँडी वॉटर स्पोर्ट्स संघासाठी काय असेल तर विवेक बनकर, ज्यांनी मागील मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त फलंदाजी केलेली आहे, आता तो सेट झालेला आहे आणि 11 बॉलमध्ये 25 ची आवश्यकता आहे. SP11 भोनंग संघ काय करेल? स्लोवर वन सरळ खेळलाय, लॉंग ऑनच्या वरून, वा वा जबरदस्त. कर्णधार असं करत असेल मग बाकीच्या खेळाडूंनी सुद्धा करणं फार गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात मीच माझ्यापासून करणार आणि महत्वाचा खेळाडू. आणि अशा वेळेला काय जबरदस्त फिल्डिंग, धावा वाचवणं हे फार महत्वाचं आहे. तरच गोलंदाज, छोटीशी एखादी चुकी त्याच्याकडून होऊ शकते, माणूस आहे, माणसाकडून चुकी होते, परंतु त्या चुकीला बॅक करण्यासाठी तुम्ही 11 जण आहात ना, आणि ते करून दाखवलंय प्रणयने. धावसंख्येत 1 ने भर, 10 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल. पाहूया काय घडते. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक शॉट फाईन लागला, त्याच्या हाताने चेंडू अडवलाय जरूर. 1 धाव निश्चितपणे मिळणार. पहिले 3 बॉल 3 धावा. मॅन फ्रॉम शिवबा शिवरे केतन पाटील काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. आता 9 बॉल बाकी आहेत आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. बिग शॉट कमिंग. अशा वेळेला वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जर ऑन साइडला फटकेबाजी करायची असेल तर फ्लॅट षटकार मारावा लागेल. आणि अशा वेळेला बॉल आकाशामध्ये, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्याच्या हातातून चेंडू जमीनदोस्त होतोय. दुसरी धाव घेत असताना इथे मात्र विवेक बनकर आत्महत्या. रूल क्रमांक 38 रनआउट. फलंदाज बाद. जेव्हा परिस्थिती वेळ पाहून वेडा घालते ना, तेव्हा त्या वेळेच्या काळजात घुसून वेडा फोडायचा असतो आणि तो वेडा फोडलाय. काय मॅच बनवलेली आहे. केतन पाटीलची गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या या वाजल्याच पाहिजेत. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. 52 धावा होत्या, पण आम्ही निश्चितपणे म्हणत होतो की पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ हा विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा वेळेला संघ अडचणीत सापडलाय सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघ. परंतु जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन SP11 भोनंग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे आणि निश्चितपणे टाइम इज ओव्हर. आणि आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेगच्या वरून आर पर सीमा पर मैदानाच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. चांगल्या पांढऱ्या शर्टावर चिखलाचा डाग उडावा किंवा दुधात माशी पडावी किंवा साखर तोंडामध्ये घेत असताना एखादा मिठाचा खडा यावा. आणि अशा वेळेला धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा. जिंकण्यासाठी 7 बॉलमध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. पंच टाइम ओव्हर झालेला आहे. सो लास्ट ओव्हर मध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यायचा आहे. प्रिन्स बोकाडे आल्यानंतर जबरदस्त प्रहार केलाय आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. वा 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 वा. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं टेन्शन वालं काम असतं आणि अशा वेळेला जबरदस्त गोलंदाजी. एक षटकार जर खर्च केला नसता तर केतन पाटीलची जबरदस्त गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळाली. बट इट्स ओके. बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती ही रहते. हे मी नाही म्हणत, हे शाहरुख खान म्हणतो. पण अशा वेळेला
पाणी पाणी मैदानामध्ये घ्या. 6 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता. SP11 भोनंग किसंडी वॉटर स्पोर्ट साखर संघ. जो संघ विजयी होईल तो डायरेक्ट शनिवारी आपल्याला खेळताना पाहायला मिळू शकतो. आणि अशा वेळेला काय घडणार, कसं घडणार, कोण करणार, कोण रोखणार, या मोठ्या शंका कुशंका आहेत. अशा अनेक मॅचेस आहेत ज्या आजवर आपण या इक्वेशनवर पाहिलेल्या आहेत. कधी कधी फलंदाजांनी आक्रमक पवित्रा अंमलात आणून त्या धावा पूर्ण केलेल्या आपण पाहिलेले आहेत. तिनविरेचं हे मैदान जे फ्लॅट विकेटवर नेव्हियाचे चेंडू सुद्धा मैदानाच्या बाहेर खूप जातात हे आपण पाहिलेले आहे. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये षटकार किती लागलेले आहेत ते टोटल षटकार 35 षटकार लागलेले आहेत. सो डेफिनेटली बाउंड्री लाईन जी 50 ते 55 मीटरची आहे, 55 ते 60 मीटर मी म्हणेन, 55 ते 60 मीटरची आहे. आणि वाऱ्याच्या प्रवाहासोबत बॉल लगेच बाउंड्री लाईन पर्यंत कॅरी होतोय. आणि अशा वेळेला गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. आता शेवटचा गोलंदाज जो मानस आहे, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने मेडन ओव्हर आणि 2 विकेट्स टाकल्या होत्या, 1 रनआउटची विकेट होती. सो डेफिनेटली त्याच्याकडे सुद्धा लक्ष केंद्रित केलं जाईल. पण या मागील मॅचमध्ये जी मॅन ऑफ द मॅच मिळाली त्यापेक्षा ही मॅच खूप मोठी आहे, कारण तिथे 31 वाचवायच्या होत्या आणि इथे 16 वाचवायच्या आहेत. सो आता पाहूयात एक्झॅक्टली स्ट्राईक एंडचा असलेला फलंदाज परेश गावंड प्रिन्स बोकाडेला स्ट्राईक एंडवर आणतोय की स्वतःच एखादा मोठा स्ट्रोक घेऊन धाव संख्येला आपल्या जवळपास आणण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फ्रंट लेग, शॉर्ट पॉइंट, त्यानंतर आपण पाहूयात शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट कव्हर पॉइंट. आडवा बॅटने खेळला लॉंग ऑनच्या दिशेला. केतन पाटील चेंडू खाली आहे, जोपर्यंत फील्ड करेल. मी म्हणालो होतो की प्रिन्स बोकाडेला स्ट्राईक एंडवर आणणं फार गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये 6 बॉलमध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता असताना प्रिन्स बोकाडेने हा कारनामा आयकॉन टुर्नामेंटमध्ये करून दाखवला होता. पण यावेळेला फलंदाजी करायची आहे. आल्या आल्या जो षटकार मारला आहे त्यामुळे संघाचा, संघ मालकांचा, संघ नायकाचा विश्वास त्याच्यावरच जास्त असेल. आणि तो विश्वास सार्थ ठरवायचा असेल तर एखादा तरी मोठा स्ट्रोक येणाऱ्या 2 बॉलमध्ये मारावाच लागेल. इट्स इम्पॉर्टंट अँड इट्स कंपल्सरी फॉर टीम सांडी वॉटर स्पोर्ट्स साखर. मानसच्या विरोधामध्ये शॉर्ट पिच पद्धतीचा वार केलाय, जबरदस्त मैदानाच्या बाहेरगार षटकार. थैंक यू. सारा जमाना इस प्रिन्स बोकाडे का दीवाना. कारण हा जो शॉट मारलेला आहे ना तो मैदानाच्या बाहेरच गेलेला आहे, डायरेक्टली गेलाय. त्यामुळे 6 धावा मिळालेल्या आहेत. वारांचा जो वेग आहे, लाटा आहेत, बॅटर साइडला ॲडव्हान्टेज आहे आणि त्या ॲडव्हान्टेजचा पूर्णपणे फायदा उचलत असताना 4 बॉल्स रिमेनिंग, 9 रन्स नीड टू विन. आणि अशा वेळेला मानस गोलंदाजी मार्कवर फिरवलाय, चकवलाय, गंडवलाय, फसवलाय आणि जाग्यावरच थांबवलाय फलंदाजाला. नाऊ 3 बॉल्स रिमेनिंग, 9 रन्स नीड टू विन. छोटीशी चुकी होते, चुकांमधून सुधारण्याची फार गरज असते. एक बार जो गलती करता है उसे इंसान कहते हैं, 2 बार जो गलती करता है उसे शैतान कहते हैं, और जो बार बार गलती करता है ना उसे पाकिस्तान कहते हैं. 3 बॉल 9 धावा. आणि अशा वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विंग. ओहो, नाही, सेफली पोहोचलेला आहे आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये, आपल्या फिरकीच्या तालावर था थैया करत असताना फलंदाज प्रिन्स बोकाडेला नाचवताना पाहायला मिळालेला आहे. इट्स ऑल अबाउट युअर अप्रोच. तुम्ही कशा पद्धतीने पाहताय. एकाच पद्धतीने जर तुम्ही स्ट्रोक सिलेक्शन करत असाल, प्री डिटरमाइंड फटके खेळत असाल तर गोलंदाज सुद्धा त्याची चतुरता मैदानावर पेश करेल. आणि अशा वेळेला 2 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता ना, इट्स कंपल्सरी या चेंडूवर मोठा स्ट्रोक येणं फार गरजेचं आहे. मानस वर्सेस प्रिन्स. आहा, बॅट
मागच्या किनाऱ्याला स्पर्श लागून विकेट किपरच्या दास्तानांमध्ये चेंडू जातोय. SP11 बोनांग सांगतोय आम्ही या स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी आलेलो आहे. फलंदाज गॉन. थँक्यू. लो स्कोरिंग मॅच ऑलवेज क्रुशल मोमेंटवर येतात आणि अशा वेळेला 2 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना फलंदाज प्रिन्स बोकाडे जो बाद झाला, जी एक शेवटची आशा होती ती पल्लवीच होती आणि ती आशा सुद्धा, तो आशेचा दिवा सुद्धा विझलाय असं आपण म्हणूयात. 1 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता, एकच चेंडू टाकायचा आहे मानसला आणि मानसने करून दाखवलेलं आहे. मानसच्या साहसावर विश्वास ठेवावा लागेल. काय कमालीची गोलंदाजी. मॅन फ्रॉम सुडकली, नाम सबको याद रखना पडेगा. 1 बॉल 9 ची आवश्यकता. आहा, फिरवलाय, चकवलाय, गंडवलाय आणि मॅच सुद्धा जिंकलेली आहे. SP11 बोनांग संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओव्हर टू यू डीजे मास्टर.